कोणाकोणाकडून उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचा विसरतो. चला आज साबुदाणा न भिजवता कुरकुरीत थालीपीठ बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणा, त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून जाडसर वाटून घ्यायचं. जाडसर वाटून झाल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे व परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. खूप जास्त बारीक वाटायचं नाही, अगदी जाडसरच ठेवायचं. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ व त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवू. साबुदाणा भिजतोय तोपर्यंत 2 बटाटे साल काढून घेतलेले आहेत. अगदी छोट्या साईजचे बटाटे असल्यामुळे 2 घेतलेत, तुम्ही 1 घेतलं तरीही चालेल. किसल्याबरोबर बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा. त्याचबरोबर 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचं. चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं. परत अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं व 6 ते 7 मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं. याची डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता. साबुदाणा भिजतोय तोपर्यंत तुम्ही एखादी चटणी बनवून घेऊ शकता. साबुदाणा छान भिजलेला आहे. गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं व हे बॅटर ज्या साईजमध्ये बनवायचं आहे तेवढं पसरवून घ्यायचं. तुम्ही जाड, बारीक किंवा लहान मोठे कसेही बनवू शकता. खूप छान कुरकुरीत हे थालीपीठ होतात. हे बॅटर पसरवून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून 5 मिनिट भाजून घ्यायचं. वरची साईड सुकली की लगेचच साईडने तेल सोडायचं व फ्लिप करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं. आलटून पालटून दोन्ही साईडने छान कुरकुरीत असं हे भाजून घ्यायचं. जर तुम्हाला जास्तच क्रंची हवा असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून हे भाजून घेऊ शकता. मेन म्हणजे भाजल्यानंतर याला एखाद्या चाळणीवर काढून ठेवायचं, म्हणजे याची सर्व वाफ निघून जाते व ते मऊ पडत नाहीत. याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक थालीपीठ बनवून दाखवते. सुरुवातीला बॅटर छान पसरवून घ्यायचं. वरची बाजू सुकल्यानंतर साईडने तेल सोडून छान फ्लिप करून दोन्ही साईडने आलटून पालटून भाजून घ्यायचं. इथे आपले साबुदाणा न भिजवता कुरकुरीत थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. चला तर मग व्हिडिओला इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.